बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचे बहुप्रतीक्षित कृषी प्रदर्शन यंदा तब्बल 8 दिवसांचं असणार आहे। हे कृषी प्रदर्शन 17 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलंय। 17 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या भव्य कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार रोहित पवार उद्घाटनाला उपस्थित असणार आहेत। यंदाच्या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस उत्पादनाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत। या कृषी प्रदर्शनात स्मार्ट शेती तंत्रज्ञान आणि पशु प्रदर्शनावर भर असून या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी केलंय। यंदा कृषक 2026 याला जवळजवळ 10 वर्षे पूर्ण होत आलेली आहेत आणि महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाने, विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी याला प्रचंड प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे। आणि हे सर्व प्रदर्शन आम्ही मेजॉरिटी वेळा 4 दिवसाचं आम्ही ठेवलं होतं, परंतु गेल्या वर्षीचा आता प्रतिसाद बघितला आणि प्रचंड गर्दी बघून शेतकऱ्यांना काही अडचणी येऊ नयेत किंवा त्यांना हे प्रदर्शन नीट बघता यावं म्हणून आम्ही यावेळी 8 दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे। 17 तारखेला दुपारी 12च्या पुढे हे प्रदर्शन सुरू होईल ते 24 तारखेला संध्याकाळपर्यंत हे प्रदर्शन ओपन असेल। तर या सर्व प्रदर्शनाचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा एवढीच आमची विनंती। या कृषक 2026च्या उद्घाटनासाठी आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर ऑनरेबल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आपण उद्घाटन करतोय, कारण त्यांना व्यक्ती म्हणून नॅचरल फार्मिंगमध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे आणि यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी ती स्वीकारलेली आहे। तर ते स्वतः या उद्घाटनासाठी असतील। त्याचसोबत पवारसाहेब आहेत, अजितदादा आहेत, यानंतर आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, सुनेत्राताई पवार आहेत, त्यानंतर रोहितदादा पवार आणि बाकीचे सर्व कुलगुरू आणि त्यांच्या सोबतचे सर्व अधिकारी वर्ग आहेत।